काल आपण सायन्सची जी सुरुवात केलेली होती, कालच्या लेक्चरला आपण साधारणपणे जे द्रव्याच्या अवस्था वगैरे हे द्रव्याच्या अवस्था वगैरे हे जे टॉपिक होते हे आपण सगळे कालच्या लेक्चरला आपण पाहिले होते. स्थायू रूप असेल, द्रव रूप असेल किंवा वायू रूप असेल. मग स्थायू रूप मध्ये काय काय होतं? स्थायू रूप पदार्थ हे कठीण असतात. द्रवरूप पदार्थांना आकारमान नसतं. द्रवरूप पदार्थ जे असतात त्यांना निश्चित आकारमान नसतं किंवा निश्चित आकार नसतो. ज्या भांड्यामध्ये आपण ते घेत असतो त्या भांड्याचा त्याला आकार येतो. त्याच्यानंतर आपण वायू अवस्था पाहिली. वायू अवस्थेमध्ये काय होतं? अणू आणि रेणू जे आहेत त्यांचे एकमेकांच्या पासूनही दूर असतात वायू पदार्थाचे. त्याच्यानंतर आपण अवस्थांतर पाहिलं होतं. त्याच्यामध्ये आपण द्रवणांक आणि उत्कलनांक पाहिला. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे जीवनसत्व, त्याचे स्रोत, त्याचं शास्त्रीय नाव, त्याचा उपयोग आणि त्याच्या अभावी होणारे रोग. अ जीवनसत्व असेल, ब जीवनसत्व असेल, ते कुठल्या स्रोतामधून मिळतं, कशामधनं मिळतं वगैरे आपण ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण द्रव पदार्थ शुद्धीकरणाच्या पद्धती पाहिल्या की द्रव पदार्थांचं शुद्धीकरण हे कसं करायचं हे आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं होतं. आता आपण त्याच्यामधलाच एक जो पुढचा पार्ट आहे तर तो पार्ट आपण आता आज थोडासा सुरुवात करतोय. त्याच्या अगोदर मी एक स्लाइड पहिल्यांदा चेंज, त्याच्यानंतर आपण परत आपल्या जी मेन स्लाइड आहे तर त्या स्लाइडला आपण परत एकदा येऊ किंवा तो ज्या कालच्या स्लाइड मधला जो राहिला पार्ट आहे तो आपण मध्ये घेऊन टाकू. आपण ह्या स्लाइड चालू असताना तो पण आपण पार्ट हा घेऊन टाकू. ठीक आहे. तर आता आज आपण सुरुवात करतानाच हा अतिशय महत्वाचा जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये साधारणपणे वेगवेगळे शास्त्र आणि त्याचा अभ्यास करणाऱ्या शाखा. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण मानतो की 10वीच्या नंतर आपण वेगवेगळ्या शाखांना प्रवेश करतो. आपल्याला जर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र वगैरे याची आवड असेल तर आपण आर्ट्सला जातो. आपल्याला अकाउंटिंगची आवड असेल तर आपण कॉमर्स जातो. आपल्याला विज्ञानाची आवड असेल तर आपण सायन्सला जातो. त्याच पद्धतीनं ह्या विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत की त्याच्यामध्ये पर्टिक्युलर गोष्टींचा अभ्यास केला जातो. जसं आपण केमिस्ट्री म्हणतो त्याच्यामध्ये सगळ्या रसायनांचा अभ्यास केला जातो. बायोलॉजी म्हणतो त्याच्यामध्ये आपण जीवशास्त्र, मानव असेल, वनस्पती असेल, प्राणी असेल यांचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर फिजिक्स, त्याच्यामध्ये काय ते तुमचे करंट, कॅलरी, त्याच्यानंतर फोर्स वेगवेगळ्या म्हणजे त्याचा अभ्यास जे फिजिक्सच्या संदर्भात आहे त्याचा अभ्यास केला जातो. तसंच ह्या विज्ञानाच्या काही वेगवेगळ्या शाखा आहेत. त्या शाखांच्या मध्ये कुठल्या गोष्टीचा अभ्यास केला जातो आणि त्या शाखेला नाव काय हे आपण याच्यामध्ये पाहतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा हवामानाचा अभ्यास करणारी जी शाखा आहे त्याला मिटिअरॉलॉजी असं म्हणलं जातं. मिटिअरॉलॉजी म्हणजे काय? हवामान शास्त्राचा अभ्यास करणारी जी शाखा आहे विज्ञानाची त्याला मिटिअरॉलॉजी म्हणलं जातं. त्याच्यानंतर ध्वनीचे शास्त्र म्हणजे काय? आवाजाचा अभ्यास करणारं जे सायन्स आहे, आवाजाचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला अकॉस्टिक्स असं म्हटलं जातं, आवाजाचं शास्त्र. त्याच्यानंतर ऍस्ट्रॉनॉमी हा शब्द आपण बऱ्यापैकी ऐकलेला आहे. ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे काय? ग्रह तारे जे आहेत आकाशामधले त्या ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला आपण ऍस्ट्रॉनॉमी असं म्हणतो. ऍस्ट्रॉनॉमी किंवा जे ऍस्ट्रॉलॉजिस्ट असतात ज्यावेळेस सूर्यग्रहण किंवा एका उल्का वर्षा होत असो किंवा आकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात तर त्या बदलांचं जे संकेत देण्याचं काम किंवा त्या बदलांचा अभ्यास करण्याचं काम हे ऍस्ट्रॉलॉजिस्ट करतात. ऍस्ट्रॉलॉजिस्ट म्हणजे काय? ऍस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करणारे ऍस्ट्रॉलॉजिस्ट. आणि ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे काय? ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणारे शास्त्र. त्याच्यानंतर जिओलॉजी म्हणजे काय? भूपृष्ठावरच्या पदार्थांचा अभ्यास करणारे शास्त्र जे आहे त्याला आपण जिओलॉजी असं म्हणतो. त्याच्यानंतर मिनरल म्हणजे काय? खनिज शास्त्र म्हणतो आपण त्याला. मिनरॉलॉजी म्हणजे काय? मिनरल्स म्हणजे खनिज वेगवेगळ्या प्रकारचे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिनरलचा अभ्यास करणारी जी शाखा आहे त्याला आपण मिनरॉलॉजी असं म्हणतो. म्हणजे भूगर्भातले जे पदार्थ आहेत त्याचा अभ्यास करणारी शाखा. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी ज्वालामुखी झालेला असेल तर त्या ज्वालामुखी मधून जमिनीच्या पोटामधनं काय बाहेर आलेलं आहे तर त्याचा अभ्यास हा एका सायन्स मध्ये केला जातो. त्याला मिनरॉलॉजी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पेडॉलॉजी म्हणजे काय? शिक्षण प्रकारचे धोरणं असतील किंवा शिक्षण क्षेत्रातले बदल असेल त्याचा अभ्यास करणार. त्याच्यानंतर क्रायोजेनिक्स म्हणजे काय? अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण आणि उपयोगाचं शास्त्र. क्रायोजेनिक्स म्हणजे काय?
अतिशय कमी तापमानाची निर्मिती करणं आणि त्याच्यामधनं त्याचं नियंत्रण आणि त्याचा उपयोग काय होतो कमी तापमानाचा, आणि ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो, याचं शास्त्र म्हणजे क्रायोजेनिक्स. त्याच्यानंतर क्रिस्टलोग्राफी. क्रिस्टल म्हणजे स्फटिक. क्रिस्टल म्हणजे काय? स्फटिक. स्फटिकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे क्रिस्टलॉलॉजी. क्रिस्टल म्हणजे काय? हिरा जो आहे, हिरा हा एक प्रकारचा क्रिस्टल आहे, म्हणजे स्फटिक येतो. तर अशा स्फटिकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे क्रिस्टलोग्राफी. त्याच्यानंतर मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजे काय? मेटॅलर्जी. मेटल म्हणजे धातू. मेटल म्हणजे काय? धातू. आणि या धातूंचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मेटॅलर्जी. त्याच्यानंतर न्यूरोलॉजी. न्यूरोलॉजी म्हणजे काय? हा आता आपल्या जीवशास्त्राच्या संदर्भातला आहे. न्यूरोलॉजी. न्यूरॉन्स म्हणजे काय? मज्जातंतू किंवा चेतातंतू जे आहे त्याला आपण न्यूरॉन्स असं म्हटलं जातं. मग ह्या न्यूरॉनचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला न्यूरोलॉजी असं म्हणतात, म्हणजे मज्जा संस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र. आपण बघा काही डॉक्टर न्यूरोलॉजिस्ट असतात, म्हणजे काय? ते न्यूरॉन्सचा अभ्यास केलेला असतो त्यांनी, म्हणून त्याला न्यूरोलॉजिस्ट असं म्हणतात. त्यानंतर जेनेटिक्स. आपण हा शब्द बऱ्यापैकी ऐकला असतो, जेनेटिक्स इंजिनिअरिंग म्हणजे काय? अनुवंशिकतेचा अभ्यास केला जातो. याच्यामध्ये हे जे आपण जो म्हणतो इनहेरिटन्स, हा इनहेरिटन्स जे आहे म्हणजे अनुवंशिकता, तर याच्यामध्ये अभ्यास केला जातो जेनेटिक्स मध्ये. ठीक आहे. जेनेटिक्स हे सुद्धा डीएनए आरएनए याच्या संदर्भातलं जे आहे, याचा जो अभ्यास आहे आरएनए किंवा डीएनए, याचा जो अभ्यास आहे तो जेनेटिक्स मध्ये हा केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हा शब्द ऐकला सायकोलॉजीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच सायकोलॉजी. म्हणजे हा एक विषय स्वतंत्र, आर्ट्स शाखेमध्ये हा विषय स्वतंत्र त्याचा इन्क्लूड केलेला आहे. सायकोलॉजी म्हणजे मानवी मनाचा अभ्यास करणारं शास्त्र. त्याच्यानंतर बॅक्टेरियोलॉजी. बॅक्टेरियोलॉजी म्हणजे बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे काय? जीवाणू आणि विषाणू याच्यामध्ये फरक आहे. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि बॅक्टेरियाचा अभ्यास करणारं शास्त्र. हे बॅक्टेरियामध्ये आणि व्हायरॉलॉजी, जीवाणूमध्ये आणि विषाणूमध्ये फरक आहे. आणि व्हायरॉलॉजी म्हणजे काय? विषाणूंचा अभ्यास. व्हायरस, त्याच्या व्हायरस म्हणजे काय? विषाणू. आणि ह्या विषाणूंचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे व्हायरॉलॉजी. तसंच बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि बॅक्टेरियांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे बॅक्टेरियोलॉजी. त्याच्यानंतर सायट म्हणजे काय? पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र. म्हणजे पेशींची आपल्या शरीरामध्ये किंवा प्राण्याच्या शरीरामध्ये कशी निर्मिती होते, त्यांचं काम कसं चालतं किंवा त्याची रचना कशी असते पेशींची, हे सांगणारं शास्त्र म्हणजे सायटोलॉजी. त्याच्यानंतर हिस्टोलॉजी म्हणजे ऊतींचा अभ्यास करणारं शास्त्र. मानवी शरीरामध्ये ज्या ऊती असतात किंवा झाडांच्या मध्ये, प्राण्यांच्या मध्ये ज्या ऊती असतात त्या ऊतींचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे हिस्टोलॉजी. त्याच्यानंतर फायकोलॉजी म्हणजे शैवालांचा अभ्यास करणारं शास्त्र. वेगवेगळ्या प्रकारचे समुद्रामध्ये शेवाळ असतं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्यांच्या मध्ये शेवाळ असतं, किंवा आपण ओढे, नद्या, नाले, समुद्र वगैरे पाहतो, या सगळ्यांच्या मध्ये शेवाळ असतं. ह्या शेवाळांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला फायकोलॉजी असं म्हणतात. नंतर मायकोलॉजी. मायकोलॉजी म्हणजे काय? कवक. कवकांचा अभ्यास करणारं शास्त्र. उदाहरणार्थ बुरशी हे एक प्रकारचं कवक आहे, तर अशा कवकांचा अभ्यास करणारं हे शास्त्र. त्यानंतर डर्मेटॉलॉजी. हा शब्द आपण चांगल्यापैकी ऐकलाय. त्वचा आणि त्वचा रोगाचं हे शास्त्र आहे. डर्मेटॉलॉजी म्हणजे त्वचा आणि त्वचा रोगाचं शास्त्र. त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे काय? जीवशास्त्र. आणि मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? सूक्ष्म जीवशास्त्र. म्हणजे सूक्ष्म जीव म्हणजे कोणते? की जे आपण त्याविषयी पाहिलं, आपण सूक्ष्मदर्शिका हे एक उपकरण पाहिलं होतं. त्या सूक्ष्मदर्शिकेचा वापर कशासाठी होतो? की ज्या काही गोष्टी ज्या आहेत, विषाणू, जीवाणू जे काय असतील, इतके लहान असतात की ते आपल्या साध्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही. मग यांचा जो अभ्यास करणारं शास्त्र जे आहे त्याला सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हटलं जातं. आणि हे जे सूक्ष्मजीवशास्त्राचे एक स्वतंत्र शाखा आहे. आपण पहा, बीएससी मायक्रोबायोलॉजी ही एक शाखा आहे. आपण बऱ्याच जणांनी ही शाखा, या शाखेचं नाव जे आहे ते आपण बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण आता वेगवेगळे हे पाहिले शाखा, आणि त्या शाखांच्या मध्ये कशा कशाचा अभ्यास केला जातो आपण आता हे थोडस सविस्तर इनडायरेक्टली पाहिले. ठीक आहे. याच्यावरती प्रश्न हा विचारला जातो. जर तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेले नसतील तर तुम्ही याची स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला ते अजून व्यवस्थितपणे लक्षात येईल. ठीक आहे. आता पुढचा
हे लक्षात घ्या. याचा एक जर स्क्रीनशॉट घेतलेला नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट त्याचा घेऊ शकता. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट आपण पाहू. आता आपण डायरेक्टली याला सुरुवात केलेली, फिजिक्सला सुरुवात केलेली आपण. फिजिक्स आपण पाहतोय. आता बल आणि बलाचे प्रकार. आपण बल हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट जरा थोडासा आपण पाहतोय. आता बल म्हणजे काय? बल म्हणजे कुठल्याही वस्तूवरती किंवा एखाद्या कुठल्याही वस्तू असू द्या किंवा कुठलाही एखादा घटक असू द्या, त्या घटकावरती आपण प्रेशर अप्लाय करतो किंवा फोर्स अप्लाय करतो. त्याला आपण बल असं म्हणतो. समजा एखादा दगड आहे, तो दगड रस्त्यावरती पडलेला आहे. जोपर्यंत त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही किंवा त्याला बाहेरून एखादी शक्ती त्याच्यावरती कार्य करत नाही, तोपर्यंत तो त्याची जागा बदलतो. जोपर्यंत एखाद्या वस्तूवरती बाहेरचं बल हे जोपर्यंत काम करत नाही किंवा वर्क करत नाही, तोपर्यंत ती वस्तू जागची हलत नाही. आणि जे बाहेरून आपण ती वस्तू हलण्यासाठी ज्या काही गोष्टी अप्लाय करतो त्याला आपण बल असं म्हणतो. आता निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी बल आढळतात किंवा जे वेगवेगळ्या प्रकारची बल आहेत, ते 4 प्रकारची बल आहेत. निसर्गामध्ये 4 प्रकारचे वेगवेगळे बल आहेत. निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे 4 बल आहेत. तर आपण आता ही 4 बल कसे किंवा कोणत्या पद्धतीने हे बल काम करतात किंवा कुठली बल आहेत हे आपण पाहणार आहे. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं महत्वाचं बल म्हणजे गुरुत्व बल. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आहे विद्युत चुंबकीय बल. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते केंद्रकीय बल. आणि चौथं जे आहे ते क्षिण्ण बल आपण असं म्हणतो. आपल्याला बल म्हणजे काय ते कळलं. आपण साधारणतः 8वी 9वी मध्ये ह्या गोष्टी सगळ्या पाहिलेल्या आहेत. त्याच आता आपण परत इथं पाहतोय. ठीक आहे. आता बलाचे किती प्रकार सांगितले आपण? 4 प्रकार जे आहेत ते बलाचे. आता एक प्रकार आपण त्याच्यातलं पाहू. याचा स्क्रीनशॉट घेतला नसेल तर घ्या. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रकार त्याच्यातला. आता पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपण गुरुत्व बल म्हणजे काय किंवा गुरुत्व बल कशाला म्हणायचं हे आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहू. आता ठीक आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की न्यूटनचा आपण नियम असलेले असतील किंवा न्यूटन हा शास्त्रज्ञ जो आहे हा आपल्याला माहिती असेल की तो सफरचंदाच्या झाडावर ना सफरचंद खालीच का पडतो, तो वरती का जात नाही. ह्या गोष्टीपासून त्या माणसाने जी सुरुवात केली तर त्याने गतिविषयक नियम असतील किंवा बलाचे नियम असतील, न्यूटनचे नियम जे आहेत हे सध्या म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण 8वी 9वी 10वी वगैरे ह्या काळामध्ये आपण हे सगळे न्यूटनचे नियम जे आहेत ते पाहिलेले. आता आपल्याला इथे नियम महत्वाचे नाही, आपल्याला फक्त कसं तो नियम म्हणजे पाठ नाही करायचा, आपल्याला तो नियम समजले पाहिजे. तर आता जे आता आपल्याला ते हा मुद्दा कशावरून मी हे केला का डिस्कस केला, तर आपण आता गुरुत्व बल पाहतोय. गुरुत्व बलाचा जो शोध आहे तो आयझॅक न्यूटन ह्या शास्त्रज्ञाने गुरुत्व बलाचा जो शोध आहे तो लावलेला होता. आता याच्यामध्ये त्याला प्रश्न पडला होता की सफरचंद जे आहे झाडावर, सफरचंद जाऊ द्या समजा, पण आपण एखादी वस्तू आकाशाकडे पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने ज्यावेळेस वरती फेकतो किंवा वरती जाते, तर ती वस्तू वरतीच जात नाही, ती वस्तू परत खाली येते जमिनीकडे. का होतं असं? किंवा जे सफरचंदाचं उदाहरण न्यूटनच्या संदर्भात सांगितलं, तो सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता आणि ते सफरचंद खालीच का पडतात, वरती का नाही जात, हा असा त्याला प्रश्न पडला. आणि त्या प्रश्नात त्यांनी एक नवीन शोध लावला. ते वेगळ्या प्रकारचं बल आहे. आणि न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वामधील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे खेचते. न्यूटनचा जो नियम आहे किंवा न्यूटनच्या ह्या सफरचंदाच्या प्रकरणावर त्याच्या लक्षात आलं की विश्वामध्ये ज्या 2 वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तू दुसऱ्या व्यक्तीला स्वतःकडे ओढते. आता उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण एखादा बॉल वरती फेकतो, एखादी वस्तू वरती फेकतो, ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण दिशेच्या विरुद्ध दिशेने वरती जात असते. म्हणजे ज्या वेळेस ती ठराविक क्षमतेपर्यंत वरती जाते आणि त्यानंतर ती पुन्हा काय होते, रिटर्न होते. म्हणजे त्याच्यावरती गुरुत्वाकर्षण बल हे आकर्षित केलं जातं. गुरुत्वाकर्षण बलाने काय होतं, आपण आता सध्या पृथ्वीवरती चालू शकतो, राहू शकतो, बोलू शकतो. एखादी वस्तू आपण जर ठेवली तर ती त्याच ठिकाणी राहते. त्या सगळ्याला कारणीभूत काय तुमचं गुरुत्वाकर्षण बल किंवा गुरुत्व बल. आणि ह्या गुरुत्व बलाचा जो शोध आहे तो न्यूटन ह्या शास्त्रज्ञाने
लावलेला आहे. ठीक आहे, आता समजा उदाहरणार्थ जर गुरुत्व बलाचा जर विषयच नसतं किंवा गुरुत्व बल नसतं सध्या, गुरुत्व बलच पृथ्वीवरती नसतं, तर काय झालं असतं, सगळ्या वस्तू वगैरे जे आहे आपण सुद्धा अगदी हवेमध्ये तरंगलो असतो. आलं लक्षात? म्हणजेच गुरुत्व बल जे आहे, पृथ्वीवरची वस्तू एखादी कॉन्स्टंट एखाद्या ठिकाणी राहण्यासाठी गुरुत्व बलाची आवश्यकता ही जास्त प्रमाणामध्ये असते. ठीक आहे, म्हणजे हे गुरुत्व बल काय करतं, एक वस्तू दुसऱ्या वस्तूकडे आकर्षिली जाते, त्याला आपण काय म्हणतो, गुरुत्व बल असं म्हणतो. आता त्याच्यानंतर हे जे बल आहे हे परस्परांकडे आकर्षित होणाऱ्या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असतं. दोन वस्तू आहेत, त्यांचं वस्तुमान किती आहे याच्यावरती ते अवलंबून राहतं की हे परस्परांकडे आकर्षित किती वेगाने होतंय की कमी वेगाने होतं, हे त्याच्यावरती अवलंबून असतं. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीवरती जे गुरुत्व बल आहे त्याच्या तुलनेमध्ये चंद्रावरती गुरुत्व बलाचं जे पृथ्वीचं गुरुत्व बल आहे हे चंद्राच्या गुरुत्व बलापेक्षा अधिक आहे. म्हणजे चंद्रावरती जे गुरुत्व बल आहे ते पृथ्वीच्या तुलनेमध्ये कमी आहे. जे चंद्रावरती गुरुत्व बलाची जी शक्ती आहे ती पृथ्वीच्या वरच्या गुरुत्व बलापेक्षा ही कमी आहे. त्याच्यामुळं आपले जे पहा वेगवेगळ्या प्रकारचे आपले अंतराळ वगैरे जातात, त्यांचे जे फोटो आहेत ते शक्यतो असे खाली येऊन आपल्याकडनं पृथ्वीवरनं वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू जातात घेऊन जातात की जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण नसण्याचा काही परिणाम त्यांना विपरीत परिणाम होत नाही. म्हणजेच पृथ्वीवरती जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती चंद्रापेक्षा ही नक्कीच जास्त आहे. त्याचं कारण काय सांगितलं जातं की पृथ्वीवरती जे गुरुत्वाकर्षण आहे ते चंद्रापेक्षा जास्त काय आहे, कारण की चंद्राचं वस्तुमान जे आहे ते पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा कमी. कारण की पृथ्वी हा ग्रह आहे आणि त्याच्या भोवती चंद्र हा उपग्रह आहे. चंद्राचं वस्तुमान जे आहे ते पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा हे कितीतरी पटीने कमी असल्यामुळे पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त प्रमाणात असते आणि चंद्रावरती गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे ती जास्त आहे. म्हणून जे गुरुत्वाकर्षण जे आहे ते चंद्रावरती कमी असून पृथ्वीवरती हे जास्त आहे. त्याच्यानंतर गुरुत्व बल जे आहे ते दोन वस्तूंमधल्या अंतरावर सुद्धा अवलंबून असतं. गुरुत्व बल जे आहे ते दोन वस्तूंमधल्या अंतर जे आहे त्या अंतरावरती सुद्धा अवलंबून असतं. जर दोन वस्तूंच्या मधलं जर अंतर जे आहे ते कमी असेल तर त्यांच्यातलं जे गुरुत्व बल आहे ते जास्त असतं. म्हणजे दोन वस्तू आहेत, त्या दोन वस्तूंच्या मधलं जर अंतर जास्त असेल तर ते अंतर जर कमी असेल तर त्यांच्यातलं गुरुत्व बल जे आहे ते जास्त असतं. त्याचं उदाहरण काय सांगितलं, समजा आता उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल की कसं हा मुद्दा कसा आपण सॅटिस्फाय करू शकतो. आता उदाहरणार्थ आपण एखाद्या चेंडू वरती फेकतो, आपण चेंडू जास्तीत जास्त किती वरती फेकतो, 10 फूट 12 फूट 15 फूट एवढ्यापर्यंत आपण फेकू शकतो, त्याच्यावरती काय आपलं चेंडू काही जात नाही. म्हणजेच पृथ्वीपासून ते अंतर जे आहे साधारणतः एक 10 ते 15 फुटाचं अंतर असतं. ते अंतर जे आहे ते अतिशय नगण्य अंतर आहे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या तुलनेमध्ये. पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे त्याच्या तुलनेमध्ये ते अंतर जे आहे ते अतिशय कमी आहे. त्याच्यामुळे आपण एखादी वस्तू ज्यावेळेस आकाशाकडे फेकतो त्यावेळेस ती वस्तू ज्यावेळेस अंतर कमी असल्यामुळे पृथ्वीच्या दिशेने काय होतं, ती वस्तू जी आहे ती चटकन येत असते. म्हणजेच पृथ्वीचं जे अंतर आहे ते सुद्धा मॅटर करतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा आता याच्यामध्ये पहा सगळ्यात शेवटच्या लाईनला जरा थोडस कट झालेलं आहे, पण मी ते सांगतो तुम्हाला तो काय पॉईंट होता नेमका. याच्यामध्ये असं सांगितलंय की जर समजा न्यूटनचा गुरुत्वाकर्षण नियम असं सांगतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तू कुठेही असल्या तरी त्यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण म्हणजे गुरुत्वाकर्षण जे आहे ते पृथ्वीवरच्या कुठलीही वस्तू घ्या त्या ठिकाणी ते गुरुत्वाकर्षण जे आहे ते गुरुत्वाकर्षण असतच. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे समजलं हे गुरुत्वाकर्षण जे आहे एक प्रकारचं ते बलच आहे आणि त्या बलामुळेच काय होतंय आपल्याला जी वस्तू जी आहे किंवा ज्या वस्तू पृथ्वीवरती आहेत त्या पृथ्वीवरच्या वस्तू ह्या पृथ्वीवरतीच राहू शकतात किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे तरंगण्याचा काही प्रश्नच येत नाही. ठीक आहे, आणि आपण ह्या पॉइंट मध्ये महत्वाच्या गोष्टी कुठल्या पाहिल्या की पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे
ती चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षाही जास्त आहे आणि चंद्रावरती जी गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे ती पृथ्वीच्या तुलनेमध्ये अतिशय कमी आहे. हा पॉइंट आपण सगळ्यात महत्वाचा आता याच्यामधला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढची स्लाइड आपण पाहू. पुढच्या याच्यातली स्लाइड पाहू आपण. आता याच्यामध्येच अजून एक मुद्दा अजून एक मी जरा थोडासा याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही, पण तरी पण एक मुद्दा सांगतो की समजा आता उदाहरणार्थ आता तुम्ही म्हणाल की एखादी वस्तू आकाशात फेकली की ती परत रिटर्न येते. मग आपण असं म्हणतो की समजा आता अंतराळमध्ये आपण एखादी वस्तू पाठवतो, आपले यान जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इस्रो पाठवत आपलं वेगवेगळ्या प्रकारचे यान, चंद्रयान असेल, मंगलयान असेल, हे जे कार्यक्रम भारताने आतापर्यंत राबवलेले आहेत. मग चंद्रावरती जो माणूस जातो तो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती जातो. मग तो कसा जातो? पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने कसा काय प्रवास करू शकतो? तर पृथ्वीवरून एखादी वस्तू जी आहे ती आकाशात पाठवण्यासाठी पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे त्याच्या विरुद्ध दिशेने शक्ती द्यावी लागते. म्हणजे समजा विमानच आपण उदाहरण पाहू. विमान जे आहे ते आकाशामध्ये उडते. मग ते गुरुत्वाकर्षण शक्तीने नाही का खाली खेचला जात? बरोबर. हा एक प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. तर त्याचं उत्तर असं की एखादी वस्तू ज्यावेळेस आकाशात पाठवायची असते त्या वस्तूला पाठवताना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेने तिला शक्ती ही द्यावी लागते आणि त्यासाठी जे तंत्र वापरलं जातं त्याला अवकाश प्रक्षेपण तंत्र असं म्हटलं जातं. मी त्या दिवशी सांगितलं की तुम्ही थोडंसं वही आणि पेन घेऊन बसा, त्याच्यामध्ये तुम्हाला जे पॉइंट तुम्हाला वाटतील की महत्वाचे वाटतात तर असे पॉइंट तुम्ही त्याच्यामध्ये लिहून द्या. अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणजे काय? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या म्हणजे जी पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तिच्या विरुद्ध दिशेने अंतराळामध्ये ज्यावेळेस एखादी वस्तू आपल्याला पाठवायची असते त्यावेळेस पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीची काय करते? खाली खेचते वस्तू. पण आपल्याला काय करायचे? त्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेने आपल्याला काय करायचे? वस्तू पाठवायची. आलं लक्षात? त्याला आपण काय म्हणतो? अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञान असं म्हणतो. आता अजून एक याच्यामधला जाता एक छोटासा एक पॉइंट मी त्याच्यामधलाच घेतो की भारतीय अवकाश मोहीम म्हणजे काय? आपल्याला पृथ्वीवरच्या कुठल्याही जर मानव घेतला तर मानवाला पहिल्यापासून चंद्र, सूर्य, तारे, ग्रह यांचा पहिल्यापासून कुतूहल राहिलेला. आता समजा उदाहरणार्थ आपण पृथ्वीवरनं पाहतो की चंद्र हा हजारो शेकडो करोडो मैल दूर आहे. पण त्याचा अभ्यास कसा करायचा किंवा त्याच्यावरती काय आहे? चंद्रावरती वातावरण कसं आहे? चंद्रावरती पाणी आहे का? चंद्रावरती मनुष्यवस्ती आहे का? चंद्रावरती माणसाला पोषक वातावरण आहे का? वगैरे 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 ह्या गोष्टी ज्या आहेत किंवा मंगळ असेल, तुमच्या मंगळ ग्रहाचं पण वेगवेगळ्या पद्धतीने आता संशोधन चालू आहे. तर हे जे आहे हे संशोधन करण्याचं जे काम आहे, भारतीय अवकाश मोहीम म्हणतो आपण याला, हे संशोधन करण्याचं काम आहे ही भारतातली एक संस्था करते आणि त्या संस्थेला भारतीय अवकाश संशोधन संस्था असं म्हटलं जातं. लक्षात? भारताला आकाशामध्ये जे काही काम करायचंय, चंद्राचा अभ्यास करायचा आहे, मंगळाचा अभ्यास करायचा आहे, हे चंद्राचा किंवा मंगळाचा अभ्यास करणारी जी संस्था आहे इस्रो, हे नाव आपण बऱ्यापैकी ऐकलेलं आहे. इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो, भारतीय अवकाश संशोधन संस्था. ह्या संस्थेच्या वतीनं ही जी संस्था आहे त्या संस्थेच्या वतीनं भारताच्या वतीनं अवकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा केल्या जातात. आता या मोहिमा म्हणजे काय? चंद्राचा अभ्यास करणं आणि मंगळाचा अभ्यास करणं. साधारणतः ह्या दोन ग्रहांच्या वरतीच शक्यतो आपण जातो. बाकीच्या दुसऱ्या याच्यावरती काही जाता येत नाही किंवा त्याला ते शक्य नाही. आपण गेलो तर मंगळ किंवा चंद्र ह्या दोन याच्यावरतीच आपले जाता येतं. आता भारताने काय केलं तर ह्या इस्रो, भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ह्या संस्थेच्या वतीनं 22 ऑक्टोबर 2008 ला चंद्रयान-1 ही मोहीम सुरू केली. भारताने चंद्रयान-1 हे चंद्राचा अभ्यास करण्यासाठीची मोहीम 22 ऑक्टोबर 2008 ही तारीख लक्षात ठेवा. 22 ऑक्टोबर 2008 ही ह्या तारखेला चंद्रयान-1 या नावाची मोहीम सुरू केली आणि त्या दिवशी पहिलं यान जे आहे ते भारताने सोडलं. त्याच्यानंतर भारताला मंगळ ह्या ग्रहाचा पण अभ्यास करायचा. मग त्याच्यासाठी भारताने
मंगलयान हा एक उपक्रम जो आहे, हा उपक्रम एक राबवला. आणि हा उपक्रम MOM मॉम MOM चंद्राचा अभ्यास करण्याचं कुठलं मोहीम होती? चंद्रयान-1 ही मोहीम कशासाठी होती? चंद्राचा अभ्यास करण्यासाठी. आणि मंगलयान ही मोहीम कशासाठी आहे? मंगळ या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी. आणि हा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध होता? MOM म्हणजे मार्स ऑर्बिट मिशन. मार्स म्हणजे काय? मंगळ ग्रहाला इंग्लिशमध्ये मार्स म्हटलं जातं. मार्स ऑर्बिट मिशन ह्या नावाने हे मंगळयान जे आहे ही मोहीम प्रसिद्ध आहे. आणि हे मंगळयान कधी सोडलं होतं? 5 नोव्हेंबर 2013 ह्या दिवशी मंगळयान हे आकाशामध्ये झेपावलं. म्हणजे चंद्रयान कधी? 22 ऑक्टोबर 2008 ला. आता पहा, मी थोडस तुलनात्मक सांगतो. चंद्रयान-1 ही मोहीम कशासाठी होती? चंद्रयान-1 ही मोहीम चंद्राचा अभ्यास करण्यासाठी. आणि ही मोहीम किती तारखेला घेतली? 22 ऑक्टोबर 2008 ला. त्याच्यानंतर मंगळयान ही मोहीम जी आहे, ह्या मोहिमेला नाव काय दिलं? MOM मार्स ऑर्बिट मिशन. आणि हे मंगळयान कधी कुठल्या तारखेला झेपावलं? 5 नोव्हेंबर 2013. ठीक आहे. म्हणजे चंद्र आणि मंगळ हे जे ग्रह आहेत, ह्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ही जी यान आहे, ही यान जी होती ती पाठवली गेलेली होती. ठीक आहे. हे आपल्याला याच्यामध्ये माहित पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक त्याच्यातला एक छोटासा पॉइंट असा की राकेश शर्मा हा भारताचा पहिला अंतराळवीर होता. राकेश शर्मा हा अवकाशात जाणारा भारताचा पहिला अंतराळवीर होता. आणि त्यांनी 8 दिवस वास्तव्य केलं 1984 साली. 1984 साली अवकाशामध्ये जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण? किंवा पहिले भारतीय अंतराळवीर कोण? तर राकेश शर्मा. आणि ते कधी गेलेले होते? 1984 साली. आणि त्यांनी त्या याच्यावरती अंतराळामध्ये जवळपास त्यांनी 8 दिवस वास्तव्य त्या ठिकाणी केले होते. 8 दिवस त्या ठिकाणी ते राहिले होते. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपण गुरुत्वबल तर पाहिलं, पण त्या गुरुत्वबलाच्या रिलेटेड काही ज्या काही गोष्टी असतात, त्या गोष्टी पण महत्वाच्या असतात. आता अजून जर आपण पाहिलं तर गुरुत्वबलामुळेच समुद्राला भरती, ओहोटी वगैरे हे जे प्रकार येतात, याच्यामध्ये गुरुत्वबलाचाच एक प्रकारचा परिणाम आहे. पण आपल्याला त्या भूगोलाच्या याच्यामध्ये जायचं नाही. आता फक्त उगाच ह्या गुरुत्वबलामुळे काही पॉइंट्स निघाले म्हणून मी सांगितले होते. आपण शेवटी तो भरती, ओहोटी, समुद्राला येणं वगैरे हा याचा तुमच्या भूगोलाचा पार्ट आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने गुरुत्व. त्याच्यानंतर वस्तुमान. आता हे काल आपण पाहिलं होतं, पण तरी परत एकदा आपण पाहतोय. वस्तुमान म्हणजे काय? कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्याच्यामध्ये असताना द्रव्य संचय, त्याच्यामध्ये जे घटक आहे त्या घटकांचं एकूण वजन म्हणजे तुमचं वस्तुमान. आणि वस्तुमान ही अदिश राशी असून त्याचं SI एकक हे किलोग्रॅम आहे. SI एकक जे आहे ते एककाचे 2 प्रकार असतात. एक SI एकक आणि एक CGS एकक. आता ऍक्च्युली तुमच्या परीक्षांना इतकं सविस्तर याच्यामध्ये काही विषय नसतो. फक्त आपल्याला आदिश राशी कोणच्या आणि सदिश राशी. आदिश म्हणजे त्याला त्या राशी दाखविण्यासाठी दिशेची गरज नसते, त्याला आदिश राशी म्हणतात. आणि सदिश म्हणजे काय? ह्या राशी दाखवण्यासाठी दिशेची आवश्यकता. दिशा म्हणजे डायरेक्शन. आता समजा बल ही कशी आहे? सदिश राशी. का सदिश राशी? कारण की ज्यावेळेस आपण बल अप्लाय करतो त्यावेळेस कुठल्या दिशेने बल अप्लाय केलं किंवा कुठल्या दिशेने बल लावलं हे आपल्याला माहिती असावं लागतं. दिशा माहिती असावी लागते. म्हणून बल ही सदिश राशी आहे. आणि वस्तुमान ही आदिश राशी आहे. वस्तुमानाचा काय आणि दिशेचा काही संबंध येत नाही. ठीक आहे. आणि त्या वस्तुमानाचं जे एकक आहे, SI एकक जे आहे ते किलोग्रॅम असं आहे. त्याच्यानंतर वस्तुमान जे आहे, एखादी वस्तू जी आहे त्या वस्तूचं वस्तुमान हे संपूर्ण पृथ्वीवरती कुठेही घेऊन जा तुम्ही, ते वस्तुमान हे सारखंच असतं. आणि वस्तुमान, एखाद्या वस्तूचं वस्तुमान हे कधीही 0 होत नाही. हा एक महत्वाचा प्रश्न आहे की एखादी वस्तू जी आहे त्या वस्तूचं वस्तुमान हे कधीही 0 होत नाही. म्हणजे वस्तूचं वस्तुमान 0 झालं म्हणजे ती वस्तू नष्ट झाली. लक्षात. म्हणजे आता समजा एखादा खडक आहे, दगड आहे एखादा माझ्यासमोर, त्या दगडाचं वजन किती समजा असेल 1 किलो वजन असेल. ज्या वेळेस त्या दगडाचं वजन हे 0 होईल
म्हणजेच तो दगड त्या ठिकाणावर काय होणार आहे, नष्ट होणार आहे. म्हणजेच जोपर्यंत ती वस्तू नष्ट होत नाही तोपर्यंत त्या वस्तूचं जे वस्तुमान आहे ते शून्य होत नाही. त्याच्यानंतर त्या जे एखादी वस्तू आहे त्या वस्तूचं जितकं वस्तुमान जास्त तेवढं त्या वस्तूचं जडत्वही जास्त. जडत्व म्हणजे काय, त्याच्यामध्ये असणारा जडपणा. जेवढ्या वस्तूचं वस्तुमान जास्त, समजा उदाहरणार्थ वस्तुमान समजा 2 किलो आहे तर ती वस्तू जडच असणार आहे. 3 किलो असेल तर ती वस्तूचं काय, जड. म्हणजे जसं जसं वस्तुमान वाढेल तसं तसं त्या वस्तूचं जडत्व वाढतं. वस्तुमान वाढतं म्हणजे काय, थोडक्यात आपण असं म्हणून वजन वाढतं, किलोग्रॅम मध्ये आपण मोजतोय. मग एका वस्तूचं वजन 2 किलो आहे, दुसऱ्या वस्तूचं 10 किलो आहे, तर कुठल्या वस्तूला जडत्व जास्त असणार आहे. समजा एखाद्या वस्तूचं वस्तुमान हे 2 किलोग्रॅम आहे आणि एखाद्या वस्तूचं वस्तुमान हे 10 किलोग्रॅम आहे, तर कुठल्या वस्तूमध्ये जडत्व जास्त असेल सांगा मला. सांगा. मी आता पॉइंट काय सांगितलं की एखाद्या वस्तूचं जितकं वस्तुमान जास्त तेवढं त्या वस्तूचं जडत्वही जास्त असतं. म्हणजे जसं जसं वस्तुमान वाढेल तसं तसं त्या वस्तूचं जडत्व वाढतं. मग मला याच्यामध्ये सांगा की एका वस्तूचं वस्तुमान आहे 2 किलो आणि दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आहे 10 किलो, तर जडत्व हे 2 किलोच्या वस्तूमध्ये जास्त असेल की 10 किलोच्या वस्तूमध्ये जास्त असेल. 10 किलोचं. ओके, 10 किलोच्या वस्तूमध्ये जास्त असेल. बाकीचे झोपू नका, बाकीचे काय मला ऍक्टिव्ह काय कोणी दिसे ना, फक्त एकटेच मॅडम बोलल्या फक्त. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामधलाच पुढचा पॉइंट वजन, किंवा आपण त्याला वेट असं म्हणतो, वेट किंवा वजन. आता एखादी वस्तू जी आहे त्या वस्तूला पृथ्वी तिच्या बलानं केंद्राच्या दिशेने, पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने ओढते, त्याला त्या वस्तूचं वजन असं म्हणतात. आता पहा, दिशेने हा शब्द आला म्हणजे दिशा आला, म्हणजेच वजन जे आहे या अदिश राशी होईल का सदिश? सदिश होणार आहे. का? कारण की याच्यामध्ये दिशेचा उल्लेख केला. जे राशी ज्या आहेत ना, तर राशी म्हणजे काय, आता इथपासून आपण पाहू राशी म्हणजे काय. राशी म्हणजे काय, आता समजा एखादी वस्तू मोजायची, मला मोजण्यासाठी काहीतरी एखादं युनिट पाहिजे असतं, एखादं एकक पाहिजे असतं. ते एकक म्हणजे काय, राशी. आता उदाहरणार्थ मला समजा दूध मोजायचंय, मी कशामध्ये मोजणार ते, लिटर मध्ये. मला समजा तुमचे खडू मोजायचे, मी कशामध्ये मोजणार ते, नग मध्ये, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, म्हणजे नंबर्स मध्ये मोजणार मी ते. त्यानंतर मला साखर मोजायची, मी कशामध्ये मोजणार ते, किलोग्रॅम मध्ये मोजणार. म्हणजे हे जे ग्रॅम, किलोग्रॅम, मीटर, सेंटीमीटर वगैरे जे काय आहे हे सगळ्याला आपण काय म्हणतो, राशी असं म्हणतो. आणि याचे 2 प्रकार असतात, एक सदिश राशी असते आणि एक अदिश राशी असते. सदिश राशी म्हणजे काय, ज्या राशी दाखवण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी दिशेचा वापर केला जातो त्याला सदिश राशी असे म्हणतात. लक्षात, सदिश राशी म्हणजे काय, ज्या राशी दाखवण्यासाठी दिशेचा वापर केला जातो त्याला सदिश राशी असे म्हणतात. म्हणजेच काय, आता मी आता सांगितलं की बल कुठल्या बाजूने आपण अप्लाय केलं हे दाखवण्यासाठी दिशेची आवश्यकता असते, म्हणून बल हे सदिश राशी आहे. आणि वस्तुमान हे अदिश राशी. अदिश राशी म्हणजे काय, ज्या राशी दाखवण्यासाठी बलाची आवश्यकता नसते त्याला अदिश राशी असे म्हटले जाते. अदिश राशी मला बलाची आवश्यकता नसते. मग वजन जे आहे, मी आता वजनाची व्याख्या काय केली, एखादी वस्तू जी आहे ती पृथ्वीच्या बलाने केंद्राच्या दिशेने ओढल्या जाते त्याला वस्तूचं वजन असं म्हटलं जातं. केंद्राच्या दिशेने हा शब्द आला म्हणजेच काय झालं, हे सदिश राशी झाली. ही राशी कुठली झाली, सदिश झाली. आता एखाद्या वस्तूचं वजन म्हणजे काय असतं, त्या वस्तूवर कार्यरत असणारे पृथ्वीचे गुरुत्व बल होय. एखाद्या वस्तूचे वजन म्हणजे त्या वस्तूवर कार्यरत असणारे पृथ्वीचे गुरुत्व बल होय. लक्षात, वजनाची व्याख्या काय केली पहा, एखाद्या वस्तूचे वजन म्हणजे त्या वस्तूवर कार्यरत असणारे पृथ्वीचे गुरुत्व बल होय. गुरुत्व बल कार्यरत आहे म्हणूनच ती वस्तू एका जागेवरती स्थिर आहे. समजा आता माझ्या हातामध्ये पेन आहे, त्या पेनचं वजन काय, समजा 10, 15, 20 ग्रॅम काहीतरी पेनचं वजन असेल. त्या पेनचं वजन नाही ते, तर त्या पृथ्वीने त्याच्यावरती किती गुरुत्व बल लावलेलं आहे हे त्याचं वजन आहे, की त्याच्यामुळे ती वस्तू पृथ्वीवरती स्थिर आहे. समजा उदाहरणार्थ पृथ्वीने त्या पेनवरती गुरुत्वाकर्षण बल लावलं नाही तर काय होईल, ती वस्तू आकाशात अधांतरी अंतरामध्ये तरंगू शकते. म्हणजे थोडक्यात काय,
वजन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. वजन म्हणजे त्या एखादी वस्तू जी आहे त्या वस्तूला त्या वस्तूला त्या वस्तूवर कार्यरत असणारं पृथ्वीचं हे गुरुत्व बल आहे. ठीक आहे. वजन ही सदिश राशी आहे. W इज इक्वल टू mg हे त्याचं वजनाचं सूत्र आहे. सगळ्यात महत्वाचं W इज इक्वल टू mg. W म्हणजे वेट म्हणजे वजन बरोबर m म्हणजे काय मास म्हणजे वस्तुमान आणि G हे हा एक कॉन्स्टंट आहे. तो G ची आपण व्हॅल्यू आहे त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर ती आपण हो ठीक आहे. G ची जी किंमत आहे ती सगळीकडे सारखी नाही. जी किंमत आहे ती प्रत्येक ठिकाणी काय होते चेंज होत राहते. त्याच्यानंतर ठीक आहे. W इज इक्वल टू mg. त्याच्यानंतर वस्तूचे वजन हे ध्रुवावर जास्तीत जास्त तर विषुववृत्तावर सर्वात कमी राहील. लक्षात आलं का? वस्तूचं जे वजन आहे एखादी वस्तू जी आहे त्या वस्तूचं वजन हे ध्रुवावरती जास्त राहील आणि विषुववृत्तावर कमी राहील. आता ध्रुव आणि विषुववृत्त ही थोडक्यात सांगतो मी. ऍक्च्युली भूगोलाची संकल्पना आहे पण तरी पण तुम्ही पहा. आपण पृथ्वीचा गोल आठवा. आता इथे मी काय केलं स्लाइड मध्ये पृथ्वीचा गोल घेतलेला नाही. पृथ्वीचा गोल आठवा. पृथ्वीवरती किंवा नकाशामध्ये वरती जी दिशा असते ती कुठली असते उत्तर. खालच्या बाजूला कुठली असते दक्षिण. उजव्या हाताला कुठली असते पूर्व आणि डाव्या हाताला कुठली असते पश्चिम असते. आता पृथ्वीचा सगळ्यात वरती पृथ्वीचा गोल जर आठवला तर सगळ्यात वरती उत्तर दिशा आणि सगळ्यात खाली दक्षिण दिशा. ह्या उत्तर आणि दक्षिण दिशेच्या असणाऱ्या एक छोट्याशा बिंदूंना त्या ठिकाणी आपण ध्रुव असं म्हणतो. अंटार्क्टिका आणि आर्क्टिक खंड जे आहेत ते ध्रुव आहेत पृथ्वीचे. त्या ठिकाणी पृथ्वीचं जे गुरुत्व बल आहे किंवा पृथ्वीचं जे वजन जे आहे वस्तूचं ते त्या ध्रुवांच्या वरती जास्त असतं आणि विषुववृत्त हे पृथ्वीच्या माध्यमातून गेलेले त्या ठिकाणी त्या वस्तूचं जे वजन आहे ते कमी राहतं. ठीक आहे. आता मी मगाशी सांगितलं की जर समजा गुरुत्व बलाचा जर उपयोगच होत नसता तर अंतराळ वेळ जे आहे त्या अंतरामध्ये त्याच्यामुळे ते अंतराळामध्ये तरंगले जातात आणि त्यांना त्या वजन विरहित अवस्थेचा त्या ठिकाणी त्यांना प्रत्यय येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अंतराळामध्ये प्रत्येक वस्तूचं वजन हे 0 असतं. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे आपण त्याला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो ती त्याच्यामध्ये कमी असल्यामुळं वजन जे आहे ते 0 असतं. ठीक आहे. आता मुक्त पतन म्हणजे काय? मुक्त पतन हा एक महत्वाचा पॉईंट मुद्दाम आपण स्लाइड मध्ये घेतला. मुक्त पतन. आता झाडाचं वाळलेलं पान असेल किंवा पिकलेलं फळ असेल हे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खाली येतात. त्याला आपण मुक्त पतन असं म्हणतो. मुक्त पतन म्हणजे काय की झाडाचं वाळलेलं पान असेल किंवा एखादं फळ असेल ते पिकल्यानंतर खाली पडतं त्याला आपण काय म्हणतो मुक्त पतन असं म्हणतो. म्हणजेच मुक्त पतनाच्या वेळी हवा ह्या वस्तूला विरोध करते. हवा काय करते ह्या वस्तूला विरोध करत असते. म्हणजे आपण मुक्त पतनाची व्याख्या काय फक्त की ज्या वस्तू ज्या खालीच येणार आहेत त्याला आपण काय म्हणतो मुक्त पतन असं म्हणतो. मग ते वाळलेलं पान असो पिकलेलं पान असो फळ असो हे सगळं. त्याच्यानंतर दुसरा जो आहे विद्युत चुंबकीय बल. विद्युत चुंबकीय बल. आता हा एक पूर्ण स्वतंत्र कन्सेप्ट आहे. रसायनशास्त्रातला कन्सेप्ट. आपण अणु आणि रेणू पाहिली. अणु आणि रेणू पदार्थाचा सगळ्यात लहानात लहान म्हणजे अणु रेणू. एखादा पदार्थ तुमच्या हातामध्ये पेन आहे त्या पेन मध्ये वेगवेगळ्या सुईच्या टोकावरती लाखो अणु आणि रेणू असतात तरी सुद्धा आपल्या डोळ्यांना ते दिसत नाही. मग एक कधी दिसायचा. जर सुईचं टोक घेतलं आपण तर ते सुईचं टोक किती छोटं असतं त्याच्यावरती लाखो अणु आणि रेणू हे बसलेले असतात. पण ते आपल्याला एवढा लाखोंचा पुंजका जर आपल्याला दिसत नाही तर आपल्याला एक कधी दिसणार दोन कधी दिसणार. ठीक आहे. म्हणजेच विद्युत चुंबकीय बलाचा सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे एखादा पदार्थ जो असेल त्या पदार्थामध्ये असणाऱ्या अणु आणि रेणू यांना एकत्रित ठेवणारं बल म्हणजेच विद्युत चुंबकीय बल. एखादी वस्तू आहे त्या वस्तूमध्ये ती वस्तू बनताना ही अणु आणि रेणूंनी बनलेली आहे. पण जर ह्या अणु आणि रेणूंना एकत्रित ठेवण्याचं जे काम असतं हे अणु आणि रेणू जे आहेत ह्या अणु आणि रेणूंना एकत्रित ठेवण्याचं जे बल आहे ते बल असतं विद्युत चुंबकीय बल.
आणि विद्युत चुंबकीय बल जे आहे ते गुरुत्वबलापेक्षा आहे अनेक पटीने मोठा असतं. म्हणजे विद्युत चुंबकीय बलाची जी तीव्रता आहे ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे तुमचा गुरुत्वाकर्षण शक्ती याच्यापेक्षाही जास्त आहे. ठीक आहे. आता विद्युत चुंबकीय बलाचा एक प्रयोग आपल्याला 6वी सातवीला आपण पाहिला होता. की काय करतात त्याच्यामध्ये असे कागद घेतात, त्या कागदाचे असे तुकडे तुकडे करायचे आणि ते असे ठेवायचे आणि कंगवा काय करायचा आपल्या डोक्याला हे करतात आणि त्याच्यावरती ठेवतात. ते कागदाचे तुकडे जे आहेत ते त्या कांगव्याकडे ओढले जातात. त्याला आपण विद्युत चुंबकीय बल असं म्हणतो. त्याच्यानंतर एखादा लोहचुंबक घेतला तुम्ही, लोहचुंबक घेतला, त्या लोहचुंबकाकडे समजा एखादा लोखंडी खिळा जो आहे तो लोखंडी खिळा आकर्षला जातो, त्याला विद्युत चुंबकीय बल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण ही 2 उदाहरणं पाहिली. आता इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन याच्यामध्ये पण विद्युत चुंबकीय बल असतं. आपण आता केमिस्ट्रीचा भाग पाहताना पाहणार आहे. त्याच्यानंतर हा एक प्रश्न परीक्षेला विचारला जातो. विद्युत चुंबकीय बलामध्ये कोणते कण भाग घेतात? विद्युत चुंबकीय बलामध्ये कोणते कण भाग घेतात? तर काही पॉझिटिव्ह असतात आणि काही निगेटिव्ह म्हणजे धन प्रभारित आणि ऋण प्रभारित अशा दोन्ही प्रकारचे कण विद्युत चुंबकीय बलामध्ये भाग घेत असतात. ठीक आहे. विद्युत चुंबकीय बल लक्षात आलं आपल्या. विद्युत चुंबकीय बल साध्या सोप्या आणि सरळ याच्यामध्ये साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आपण विद्युत चुंबकीय बल कशाला म्हणतो की सामान्यपणे पदार्थातील अणु आणि रेणू जे आहेत त्या अणु आणि रेणूंना एकत्रित ठेवण्याचं काम जे कोण करतं त्याला आपण विद्युत चुंबकीय बल असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर केंद्रकीय बल. आता हे तुमच्या प्रत्यक्ष रसायनशास्त्रातला हा कोर पार्ट, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन याच्या संदर्भातला. आता ज्या आपण पाहिलं की कुठलीही वस्तू जी बनते ती अणूने बनते किंवा रेणूने असं बनते. अणु रेणू यांच्यापासून ती वस्तू बनते. मग अणु हा जरी आपल्या डोळ्याला दिसत नसला किंवा आपण त्याला पाहू शकत नसलो तरी सुद्धा त्याचं अस्तित्व आहे. आणि ज्या गोष्टीचं अस्तित्व असतं त्याला एक केंद्रक हे असतं. केंद्रक म्हणजे काय? सेंटर पॉइंट. आता तुमच्या समोर समजा वही आहे, त्या वहीला पण तुमच्या वहीला सेंटर पॉइंट आहे. सगळ्या बाजूने समांतर सोडला मध्ये एक डॉट दिला तर तो झाला तुमच्या वहीचा सेंटर. तुमच्या समोर टेबल आहे, टेबलच्या चारही बाजूने अंतर सोडा आणि त्याच्यामध्ये एक खिळा ठोका, ते झालं खिळा ठोकलेली म्हणजे ते काय झालं तुमचं केंद्रक झालं. तसंच अणु सुद्धा जरी आपल्या डोळ्यांना दिसत नसला, व्हिजिबल नसला तरी सुद्धा त्या अणुला एक केंद्रक असतं आणि त्या अणुचं सगळं वस्तुमान जे आहे हे त्या केंद्रकामध्ये साठवलं जातं. आणि अणुच्या केंद्रकामध्ये वेगवेगळ्या कणांवर कार्यरत जे बल असतं त्या बलाला केंद्रकीय बल असं म्हटलं जातं. अणुच्या केंद्रकामध्ये जे बल कार्यरत असतं केंद्रकीय बल म्हणतात. आणि केंद्रकीय बलाची जी मर्यादा आहे ती अतिशय कमी आहे, कारण की अणु डोळ्याला दिसतच नाहीये तो, आणि त्या न दिसणाऱ्या अणुचं केंद्रक आहे आणि त्या केंद्रकावरती ते बल असतं. म्हणजे त्याचं जे अस्तित्व आहे ते त्या फक्त केंद्रकापुरतं किंवा त्या अणुपुरतं, त्याच्यामुळे ते नगण्य अस्तित्व असतं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आता काही हे 2 पॉईंट हे एमपीएससी रिलेटेड आहे. 2 कणांमधील अंतर जे आहे ते 10-15 मायक्रॉन पेक्षा कमी असल्यासच केंद्रकीय बल क्रिया करते. एम म्हणजे मीटर नाही, ते मायक्रॉन. 2 कण आहे, मुळात ते अणुरेणू दिसत नाही, त्याच्यात ते 2 कण त्यांच्यातलं अंतर शोधायचं. 10 ते 15 मायक्रॉन पेक्षा जर कमी असेल तरच त्या ठिकाणी केंद्रकीय बल हे कार्यरत असते. केंद्रकीय बल म्हणजे आपण काय सांगणार मग? अणुच्या केंद्रकामध्ये जे बल कार्यरत असते त्याला केंद्रकीय बल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर क्षीण बल. आता क्षीण बल म्हणजे काय? आपण पाहिलं की आपण समजा एखादा अणु पाहिला तर अणु हा कशाने बनलेला आहे? प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन अशा 3 गोष्टींनी अणु बनलेला आहे. आणि ह्या अणूंच्या मध्ये जे बल असतं यांच्यात होणारं जे प्रयुक्त बल आहे याला क्षीण बल असं म्हणतात, वीक फोर्स. अणूमध्ये जे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असतात यांच्यामध्ये जे बल अप्लाय होतं ते बलाला क्षीण बल किंवा वीक फोर्स असं म्हटलं जातं. आणि याची पण मर्यादा क्षेत्र जे आहे, आता अणूचे जे हे 3 हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, अणू दिसत नाही म्हणजे हे आपण कन्सिडर करतो. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन्ही केंद्रकामध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन हे त्याच्या सभोवतालच्या कक्षांच्या मध्ये वर्तुळाकार पद्धतीने असतात. ठीक आहे. याला क्षीण बल असं आपण म्हणतो. आता आपण अणुरेणूंच्या संदर्भात थोडंसं बोलू. आता सर्व वस्तू ह्या द्रव्यांच्या बनलेल्या असतात
आणि ज्याला वस्तुमान असते व ती जागा व्यापते त्याला द्रव्य असं म्हटलं जातं. आता सगळ्या वस्तू ज्या आहेत, द्रव वेगळं आणि द्रव्य वेगळं. द्रव, स्थायू, वायू आणि हे द्रव्य, म्हणजे सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या द्रव्यांच्या बनलेल्या असतात आणि त्याला वस्तुमान असतं आणि त्या ते जागा व्यापतात. ठीक आहे. आता आपण द्रव्याच्या भौतिक स्थिती आणि रासायनिक स्थिती अशा दोन स्थिती पाहू. हे वाक्य जे दिलेले आहेत ना, हे वाक्य खूप महत्वाचे आहेत. द्रव्याच्या भौतिक स्थिती आणि रासायनिक स्थिती अशा दोन प्रकारच्या स्थिती असतात. कुठलंही द्रव्य घ्या, म्हणजे आपण द्रव्याची व्याख्याच अशी बनवली की त्याला वस्तुमान असतं आणि त्याला आकार व्यापतं किंवा जागा व्यापतं, त्याला आपण द्रव्य असं म्हणतो. मग ते स्थायू, द्रव, वायू ह्या पद्धतीनं. मग द्रव्याची जी भौतिक स्थिती आहे, भौतिक स्थिती आणि रासायनिक स्थिती अशा दोन प्रकारच्या स्थिती असतात. मग भौतिक स्थिती कुठल्या आहेत? स्थायू, एकतर तो द्रव स्थायूमध्ये असेल, वायूमध्ये असेल किंवा द्रवामध्ये असेल. आणि रासायनिक स्थिती कुठल्या मग त्याच्या? एकतर मूलद्रव्य असेल, संयुग असेल किंवा मिश्रण असेल. ह्या रासायनिक स्थिती आहेत. ह्या रासायनिक स्थिती कुठल्या कुठल्या आहेत? मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. ह्या रासायनिक. आणि भौतिक स्थिती कोणत्या? स्थायू, द्रव आणि वायू. ठीक आहे. आता आपल्याला याच्यावरती एक एक मार्काचे खाली प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांनी प्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला 1808 मध्ये. लक्षात आलं? 1808 मध्ये इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांनी त्यांचा अणुसिद्धांत मांडला. डाल्टनचा अणुसिद्धांत म्हणजे डाल्टनने अणु ही जी संकल्पना आहे की त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनलेल्या आहेत, त्याच्या संदर्भात त्यांचा सिद्धांत किंवा एक थेरम मांडला, रिसर्च मांडला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की द्रव्य हे अणूंचे बनलेले आहे. द्रव्य म्हणजे काय? आपण एक साधं सोप्या शब्दात द्रव्य हा शब्द मागासपासून वापरतो. आपण एक गृहीत पकडू की द्रव्य म्हणजे काय? एखादी वस्तू आहे. ती वस्तू जी आहे, जगाच्या पाठीवरची कुठलीही वस्तू घ्या, ही वस्तू ही अणूंनी बनलेली आहे. आणि अणू म्हणजे द्रव्याचा अविभाजनीय भाग आहे. म्हणजे त्याचं विभाजन करता येईल. द्रव्यापासून त्याचा अणू बाजूला काढता येत नाही. जर काढला तर त्या द्रव्याचं अस्तित्व त्या ठिकाणी संपेल. कारण की अणूपासून तो द्रव्य तयार झालेला आहे. जे काही पदार्थ तयार झाले किंवा जो काही घटक तयार झालेला आहे, जी काही वस्तू तयार झालेली आहे, कशापासून बनलेली आहे? अणूपासून बनलेली आहे. त्याच्यामुळे आपण एखादा द्रव्य जो आहे त्याच्यापासून जर सगळे अणू जर बाजूला काढले, समजा पेन आहे, म्हणजे मी तुम्हाला समजेल अशा पद्धतीने उदाहरण सांगतो. समजा पेन आहे आपल्या, हा पेन हा एक प्रकारचं द्रव्य. आता पेन हा समजा आपण असं म्हटलं की 10 लाख अणूंनी बनलेला आहे. मग आपण समजा जर तो 10 लाख अणू जर त्याची बाजूला केले, विभाजित केले, तर तो पेन राहील का? नाही राहणार. म्हणजेच एखादी द्रव्य जी आहे किंवा एखादी वस्तू जी आहे, त्या वस्तूपासून त्याचे अणू जे आहेत ते स्वतंत्र काढता येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर अणूंच्या संयोगातून रेणू तयार होतो. 2 पेक्षा जास्त अणू जर एकत्र आले तर त्याच्यापासून काय तयार होतो? रेणू तयार होतो. त्याच्यानंतर 1997 मध्ये जे थॉम्सन या इंग्लिश शास्त्रज्ञाने हायड्रोजन या अणूहून 1800 पट हलक्या कणांचा शोध लावला. 1997 ला जे थॉम्सन या इंग्लिश शास्त्रज्ञानं हायड्रोजनचा जो अणू आहे तो सगळ्यात हलका होता. हायड्रोजनचा जो अणू आहे तो सगळ्यात हलका होता, पण त्याच्यापेक्षा पण परत 1800 पट हलका. हायड्रोजनचा अणू डोळ्याला दिसत नव्हता, मग त्याच्यापेक्षा 1800 पट हलका अणूचा काही विषय येतच नाही. अशा अणूचा शोध जो आहे तो 1997 मध्ये लावला. त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो पहा. मग एका बाजूला वर्ष विचारले जातात आणि त्याच्या समोर त्याचे शोध दिलेले असतात. मग आपण काय करायचं असतं? त्याच्या अशा जोड्या लावायच्या असतात. मग ठीक आहे, डाल्टनचा अणु सिद्धांत आपण पाहिला. डाल्टनने अणूचा सिद्धांत वापरला. अणूच्या सिद्धांतात त्यांनी काय सांगितलं की अणू हा अविभाजित घटक आहे किंवा अणू हा एखाद्या द्रव्याचा अविभाजित घटक आहे, तो त्याच्यापासून बाजूला काढला जात नाही. त्यानंतर 1932 मध्ये निल्स बोहर याने अणुप्रारूप मांडले. अणुप्रारूप म्हणजे काय? अणूची रचना कशी असेल, मग त्याचं केंद्र, त्याच्या भोवती असणाऱ्या कक्षा, मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कसे बसतील, प्रोटॉन न्यूट्रॉन कसे बसतील, म्हणजे थोडक्यात स्ट्रक्चर ऑफ ऍटम. ऍटम म्हणजे अणू, जे स्ट्रक्चर आहे अणुप्रारूप जे आहे ते निल्स बोहर या शास्त्रज्ञाने दाखवलं. त्याच्यानंतर 1932 मध्ये प्राध्यापक चाडविक ह्या वैज्ञानिकाने न्यूट्रॉनचे अस्तित्व दाखवून दिले की तो न्यूट्रॉन जो आहे तो केंद्रकामध्ये. आता एक थोडं साधं सोप्यात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन घटक जे आहेत हे त्या वस्तूच्या
त्या अणूच्या केंद्रकामध्ये असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या अणूच्या केंद्रकामध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन हे अणूच्या बाहेर ज्या कक्षा असतात त्या कक्षांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे. म्हणजे 1932 मध्ये प्रोटॉन होताच, पण न्यूट्रॉन जो आहे त्या न्यूट्रॉनचा शोध प्राध्यापक चॅडविक यांनी 1932 मध्ये दाखवला आणि हे केंद्राचे घटक आहे. आता अणूचं जे केंद्र आहे त्या अणूच्या केंद्रामध्ये दोन प्रकारचे कण असतात. एक असतो प्रोटॉन आणि एक असतो न्यूट्रॉन. प्रोटॉन जो आहे तो कॅपिटल पी ह्या अक्षराने दाखवला जातो आणि न्यूट्रॉन जो आहे तो कॅपिटल एन ह्या अक्षराने दाखवला जातो. अणू जे आहे अणूचं केंद्रक आपण मागाशी पाहिलं तर त्या अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण असतात आणि त्यांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन असं म्हटलं जातं. न्यूक्लियॉन म्हणजे काय? अणूच्या केंद्रकामध्ये जे दोन घटक असतात, दोन कण असतात, एक असतो प्रोटॉन आणि दुसरा असतो न्यूट्रॉन. ह्या दोघांनाही एकत्रितपणे न्यूक्लियॉन असे म्हटले जाते. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे त्याचे दोन भाग आहेत. ठीक आहे. आता केंद्रक जे आहे त्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि त्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या बाहेर जे केंद्रकाच्या बाहेर जे आहेत इलेक्ट्रॉन हे मोकळ्या अवस्थेमध्ये असतात. इलेक्ट्रॉन जे आहेत त्याच्यावरती ऋण प्रभार असतो. म्हणजेच इलेक्ट्रॉन जे आहे त्या इलेक्ट्रॉन जे अणुकेंद्रकाच्या बाहेरचे इलेक्ट्रॉन असतात त्याच्यावरती निगेटिव्ह आयन म्हणजे निगेटिव्ह फोर्स असतो किंवा ऋण प्रभार असतो आणि केंद्रकामध्ये धन प्रभार असतो. मग काय अणू हा विद्युत प्रभारी दृष्ट्या उदासीन आहे. म्हणजे काय? तो पॉझिटिव्ह पण नाही आणि तो निगेटिव्ह पण नाही. का? कारण की जेवढं आतमध्ये केंद्रकामध्ये पॉझिटिव्ह फोर्स आहे तेवढाच त्याच्या कक्षांच्या मध्ये निगेटिव्ह फोर्स आहे. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन याची संख्या जी आहे ती नेहमी सेम असते. केंद्रकामधला प्रोटॉन आणि केंद्रकाबाहेरचा इलेक्ट्रॉन. आता उद्याच्या स्लाइड मध्ये मी काय करेल मला त्याचं स्ट्रक्चर दाखवेल. मी ऍक्च्युअली स्ट्रक्चर स्लाइड वरती घेतलेलं नव्हतं तर मी ते घेईल. प्रोटॉन केंद्रकामध्ये आणि इलेक्ट्रॉन जेवढी संख्या प्रोटॉनची असते तेवढीच संख्या त्या केंद्रकाच्या बाहेर असणाऱ्या इलेक्ट्रॉनची असते. म्हणजेच प्रोटॉनची संख्या इज इक्वल टू इलेक्ट्रॉनची संख्या. त्याच्यामुळे जेवढा प्रोटॉन वरती धन प्रभार असतो आणि इलेक्ट्रॉन वरती ऋण प्रभार असतो. विश्वास वाढ ठीक आहे. तर म्हणजे अणू हा विद्युत दृष्ट्या उदासीन कसा असतो? कारण की त्याच्या केंद्रकावरती जे पॉझिटिव्ह फोर्स असतो तेवढाच निगेटिव्ह फोर्स जो आहे तो असतो. ठीक आहे. आलं लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने अणू जो आहे तो विद्युतदृष्ट्या तो उदासीन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता अणूची संरचना मी आता जी बोललो तेच इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणूतील मूलकण आहेत. म्हणजे हे बेसिक आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. अणूचं जे केंद्र आहे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि अणूच्या केंद्रकाच्या भोवती इलेक्ट्रॉन असतात. त्याच्यानंतर प्रोटॉन हा धन प्रभारित आणि इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित असतो. न्यूट्रॉन वरती कोणताही प्रभार नसतो. मी आता सांगितलं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन जेवढी प्रोटॉनची संख्या तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या. हे दोन्ही पण काय एक धन प्रभारित आहे दुसरा ऋण प्रभारित आहे. त्याच्यानंतर अनुक्रमांक. अनुक्रमांक म्हणजेच काय? इलेक्ट्रॉनची किंवा प्रोटॉनची संख्या म्हणजे अनुक्रमांक. त्याला आपण झेड असं म्हणतो. त्याच्यानंतर अणुवस्तुमानांक म्हणजेच काय? अणूतील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज याला आपण काय म्हणतो? अणुक्रमांक म्हणजे काय? इलेक्ट्रॉनची किंवा प्रोटॉनची संख्या आणि अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या संख्यांची बेरीज. त्याच्यानंतर आता समस्थानिक आहे. समस्थानिक कशाला म्हणतात आपण?
अनुक्रमांक सारखा पण अणुवस्तुमानांक भिन्न. म्हणजे त्याच्यात दोन मूलद्रव्य जे आहेत त्यांचा अनुक्रमांक सारखा पण त्यांच्यामध्ये अणुवस्तुमानांक हा भिन्न असतो, त्याला समस्थानिक असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा जो पार्ट आहे आपण आजच्या दिवसापुरता स्टॉप करतोय. हा जो पार्ट आता आपण बऱ्यापैकी पाहिलेला आहे आणि हा जरा थोडासा समजायला पण जरा थोडासा किचकट आहे, तर याचे आपण स्क्रीनशॉट घेऊन आपण याचं वाचन करायचं. आणि उद्या जरा टेक्निकल प्रॉब्लेम असणार आहे, कारण की उद्या सर्व्हर डाऊन जरा थोडासा डेटा बॅकअप घेण्याचं काम चालणार आहे. त्याच्यामुळे उद्या लेक्चर होणार नाही, त्याच्याऐवजी परवा दिवशी लेक्चर. आपण सांगितलं होतं की उद्या पण होईल लेक्चर, पण उद्या लेक्चर होणार नाही कारण की डेटाचा बॅकअप घेण्याचं काम उद्या चालणार आहे. त्याच्यामुळे आपण उद्याचं लेक्चर ऐवजी परवा दिवशी लेक्चर घेऊ सामान्य विज्ञानाचं परत आहे.